पतीने मोबाईल दिला नाही, पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल. मोबाईलचा हट्ट न पुरवल्यानं पिंपरी चिंचवडमध्ये पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी संध्याकाळी 7च्या सुमारास ही घटना घडली आणि पोलीस तपासात पतीनं मोबाईलचं कारण स्पष्ट केलं. शिवानी गोपाल शर्मा असं आत्महत्या केलेल्या 20 वर्षीय विवाहितेचं नाव आहे. शिवानी गेल्या काही दिवसांपासून पती गोपाल शर्माकडे मोबाईलचा हट्ट करत होत्या. गोपाल करत असलेल्या नोकरी आणि तिथून मिळणाऱ्या पगारातून हे पाहता तातडीनं तो मोबाईल खरेदी करू शकत नव्हता. म्हणून पगार झाल्यावर मोबाईल घेण्याचा प्रयत्न करू गोपालनं सांगितलं होतं. मात्र शिवानी घरी एकटीच असायची आणि टाइमपाससाठी त्यांना मोबाईल हवाच होता. अखेर तो हट्ट पूर्ण न झाल्यानं बुधवारी त्यांनी घरात पती नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. पती जेव्हा नोकरीवरून घरी परत आला तेव्हा पत्नीनं आत्महत्या केल्याचं समोर आलंय. वाकड पोलिसांनी याबाबत चौकशी केल्यानंतर मोबाईलच्या हट्टापायी पत्नीनं गळफास घेतल्याचं समोर आलंय. सर, नेमकं काय कारण आहे? काल एक आत्महत्या केल्याचं समोर आलेलं आहे. नेमकं काय समोर येते आणि काय नाव आहे म्हणजे? काल संध्याकाळी सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान डायल 112ला एक कॉल प्राप्त झाला होता की पवनानगर या ठिकाणी एक 20 वर्षीय महिला आहे, तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. मेसेज आम्हाला मिळाल्यानंतर आमचे PSI माने हे ताबडतोब त्या ठिकाणी रवाना झाले आणि त्यांनी त्या परिस्थिती जाऊन पाहिली असता तिथे एक शिवानी गोपाल शर्मा, वय तिचं 20 वर्ष सांगतायत, ही गळफास घेऊन तिने आत्महत्या केलेली होती. तिचे पती जे आहेत गोपाल उमाशंकर शर्मा, हे यांचं वय 24 वर्ष आहे आणि ते एक मशीन ऑपरेटर आहेत, क्रेन मशीन ऑपरेटर. 1 वर्षापूर्वी त्यांच्या दोघांचा विवाह झाला होता आणि दोघंच या पवनानगर या ठिकाणी राहत होते. पतीकडे आम्ही चौकशी केली तेव्हा अशी माहिती मिळाली की त्यांनी 1-2 दिवसापूर्वी तिचे जे पत्नी आहे आत्महत्या केली, तिने त्यांच्याकडे मोबाईलची मागणी केलेली होती. मोबाईलची मागणी न केल्यामुळे त्यांच्यामध्ये वादविवाद झाला आणि पतीनंतर कामावर निघून गेल्यानंतर काल तिने गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. किती दिवस झालं पत्नी मोबाईलचं हट्ट करत होती किंवा मागणी करत होती, याबाबत काय माहिती समोर आलेली आहे? एक 4-5 दिवसापासून ती पतीकडे मोबाईल मागत होती, पण त्यांनी सांगितलं होतं की त्याचा जो पगार झाला त्यानंतर तो मोबाईल घेऊन देईल. त्याच्यावरून त्यांचा वादविवाद झालेला होता.